पड़ेगा। ए काम 1 2 3 बोल रहे थांब ठेव खाली शादी तेरी है। तुझं पण करायचं मेकअप. चला, आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल आणि यानंतर मी लग्नाची पूर्ण व्हिडिओ तसंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप छान मजा येते ना असं फॅमिली टुगेदरमध्ये, म्हणजे लग्न कार्यामध्ये वगैरे. तर नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला, आज जे आहे तुम्हाला जसं दिसतंय व्हिडिओमध्ये की आज आपण बांगड्या भरणार आहे. आता महाराष्ट्राकडचे जर तुम्ही असेल तर तुम्ही डेफिनेटली तुम्हीच बघणार आहे, मराठी लँग्वेजमध्ये आहे म्हणल्यावर. तर मराठी म्हणजे आमच्याकडे चुडा म्हणजे बांगड्या जे भरल्या जातात, हिरवा बांगडी, त्याला खूप महत्त्व आहे. तर आज बांगड्या भरायचा वगैरे कार्यक्रम आहे, मेहंदी आहे. आता जसं कसे पाहुणे कोणी जर लेट आलं मग तर काही मेहंदी काढताय, काही बांगड्या भरताय, म्हणजे असं त्यांचे चालू असतात यामध्ये. आता रात्रीच आम्ही बांगडी म्हणजे मेहंदी तर मी लावलेली होती आम्ही, मग त्यानंतर आम्ही बांगडी वगैरे भरलं. कारण बांगडी भरल्यानंतर मग मेहंदी लावायचं कसं त्यामध्ये असा प्रश्न पडतो. म्हणून मी बांगडी घेऊन ठेवले होतं. ज्यांनी आले नाही ते आपल्या जसं कोणाची मुलगी आली नाही तर त्याने मुलीचं, सून आली नाही तर सुनेचं, नात आली नाही तर नातीचं, असे बांगड्या वगैरे घेऊन ठेवतात त्या. आणि नंतर मग आल्यावरती ते नेसून घेतात. मग इथे मेहंदी वगैरे जसं लावायचं दिसतंय तुम्हाला, मी मेहंदी लावून घेतलं मस्तपैकी. फक्त आता इतका अफोर्ड नाही करू शकत की प्रत्येकजण पार्लरमध्ये जाऊन आपण मेहंदी काढावं म्हणून. आणि सहसा आपण मिडल क्लास फॅमिलीवाले फक्त जे नवरी आहे तिलाच पार्लरमधून काढून घेते ती मेहंदी. नाहीतर आपण तर आपल्याला तर काही पण चालतं, कोणी काढलं तरी चालतं. इथे जे आहे हिला पाहिजे मला लावायला. त्याला बरोबर करा तुम्ही. अजून वर होतंय ते. तू घालणार आहेस का हे? तू घाल, त्याच्यानंतर मी घालते. मग ते काढून तू घाल ना. तुझं पण करायचं मेकअप. ही जी आहे ते माझी भाचीची मुलगी आहे. तर कपडे खराब करून घेते म्हणून तिची मम्मी अजून काही घातलं नव्हतं. तर तिचं येऊन चौकशी चालू होती. ते का लहान मुलं येऊन करतात, तुम्ही काय घातलं, हे का कसं घातलं. ए सब बुड्ढी बुड्ढी को लेना पड़ेगा. ए काम 1 2 3 बोल रहे थांब ठेव खाली 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 ठेव काढ. आता इथे जे आहे हळदीसाठी आमची नवरी तयार झालेली आहे. चला, आता एक जण जे आहे त्याआधी आपण हळदी लावून घेऊया, त्यानंतर आपण डान्स करणार आहे. कारण की डान्स केल्यानंतर घाम येतो, मेकअप, केस, साडी, कपडे सगळे इकडे तिकडे होऊन जातात. मग ते प्रॉपर फोटो नाही येणार. त्यामुळे सगळं आधी फोटोशूट वगैरे करून घेतलं, हळदी पण करून घेतली. आता इथे आजूबाजूला जे बसलेत ही नवरीचे जे आहेत ते काका आणि काकी आहेत. आणि हे जे छोटे मुले आहेत ना ते त्यांची मुलं आहेत 2, म्हणजे तो माझा छोटा भाऊ आहे इन शॉर्टमध्ये. आता काही फोटो वगैरे काढून घेतला, हळदी लावून घेतली मस्त. छान प्रकारे फंक्शन झालं मस्तपैकी. आणि हे मुलीचे आईवडील होते. आता ही माझी बहिणीची मुलगी आहे. तिचा आणि माझा ॲक्च्युअली कॉस्ट्यूम सेम होता, पण तो काय ब्लाऊज मला आलं नव्हतं म्हणून मी दुसरं ब्लाऊज त्याच्यावरती मॅच केला होता. तर आता यानंतर ना हे आहेत आजीचं, म्हणजे माझ्या भावाची आई हे आणि त्यांची बहीण, माझी मम्मी, माझ्या 3 मावशा, असे हे 4 मावशी, म्हणजे 3 मावशी आणि माझी मम्मी, असे हे 4 बहीण आहेत. आणि ते सगळे मिळून आता हळदी लावणार आहे यामध्ये. तर ॲक्च्युली तो मेहंदी आणि हळदी म्हणजे एकदाच त्यांनी करणार होते. तसं ती मेहंदी काढून आलेली होती,
पण एक फोटोशूट होऊन जातं म्हणून आम्ही तो ॲडजस्ट केला होता. आता इथे बघा हे सर्वात लाईनशीर आम्ही थांबायला लावलेले आहे. तर थोडंसं चुकलेलं आहे. मम्मीपेक्षा ही मावशी मोठी आहे. मम्मी माझी 3री नंबरची आहे. आणि यानंतर एकीकडे फंक्शन चालू आहे, एकीकडे जेवण चालू आहे, स्वयंपाक वगैरे. कारण ना फंक्शनमध्ये आल्यानंतर काही जण लगेच निघून जातात. कोणी नाचतो, कोणी थांबतो, कोणी शेवटी जातो आणि कोणी फक्त हळद लावली आणि निघून गेले, असं पण होतं. त्यामुळे जेवणाची पण सोय केली होती. म्हणजे लवकर जर स्वयंपाक करून ठेवला तर जेवणारे जेवून जातील, आपापले मोकळे होऊन जातील म्हणून असं. आणि ज्यांना थांबायचं आहे तर रात्रही थांबा किंवा तसं. तर म्हणजे गावामधले जे आले होते त्यांच्यासाठी. आता आम्ही तर लांबून आलेले, आम्ही तर तिथेच राहणार आहे, आम्ही जसं अजून दुसरं कोणी असेल तसं. त्यामुळे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे. हे आहे आजीचं माझी मोठी आईचा हा जुना घर आहे ॲक्च्युली. नवीन घर ज्याचं राहायची व्यवस्थित बांधलेलं आहे आपलं. आणि आता हे बघा नवीन आमची तयार आहे. नवरीला काहीतरी दोन साडी एकत्र करून तिला तो प्रकारचा ड्रेस तिला नेसवलेला आहे, 2 साड्या मिक्स करून. ॲक्च्युली त्याचा काही मी व्हिडिओ शेअर नाही केला आहे, मी शूटच केला नाही ॲक्च्युली. आणि आता डान्स चालू आहे आमचा इथे. राजराजेश्वरी माता की जय, माता की जय, पार्वती माता की जय, दुर्गा माता की जय, माता की जय, लक्ष्मी माता की जय, लक्ष्मी माता की जय, शारदा माता की जय. चला आता आम्ही इथे सगळेजण आलेले आहे. त्यांच्या गावात एक मंदिर आहे जो देवीचं मंदिर आहे. तर आता जसं कुळदेवी आहेत ऑलरेडी, तसं आमच्याकडे ही प्रथा आहे की घरामध्ये ज्यांचंही लग्न असेल तर आईवडील प्रथम पत्रिका जी आहे आपले कुळदेवी कुळदैवतला देऊन येतात. ते काम झालेलं आहे. तरी पण मग घरात सगळे सोयरे आले होते तर त्यांच्याकडे म्हणजे असं की आपल्या देवीला जाऊन आरती वगैरे करायचं आहे नवरीच्या हाताने तिच्या सुखी संसारासाठी. तर इथे आम्ही आलेले आहे. त्यांच्याच गावात हा मंदिर आहे, मावशीच्याच गावामध्ये. तर तिथे हा आरती वगैरे करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पण आशीर्वाद घ्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, आली पडलो आता संकट.
बापरे, लग्न म्हणजे बायांचा. मला तर असं वाटतंय ना, हा पूर्ण दुनिया बाई आहे म्हणून चलत आहे. अरे बापरे, मुलांचे काहीच नसतं हो. खरंच मला 2 मुलं, काही टेन्शन नाही त्यांचं. म्हणजे फक्त कपडे घातले, नवीन कपडे दिले बस, नवीन बूट, नवीन कपडे बस, दुसरं काहीच नाही. जाऊन एखादा बेल्ट, एखादा चष्मा, दुसरं काहीच नाही त्यांच्याकडे. आणि मुलींचं तर सरताच सरत नाही. कानातले, हातातले, पायातले, गळ्यातले, कंबरपट्टा. अरे 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 अरे, म्हणजे संपत नाही अक्षरशः. म्हणजे ही पूर्ण जे मेकअप इंडस्ट्री आहे ना, ते सगळं मुलीमुळे चालू आहे, हे स्त्रियामुळे चालू आहे ना, तर सगळे बंद पडले असते. अरे बापरे. आता आम्ही ना, आता तिथे मेकअप वगैरे झाला. ॲक्च्युली जो मोठे भावंजांची आता मुलीचं लग्न आहे, त्यांचं घर आम्ही मेकअपसाठी बनवलेलं आहे. म्हणजे फक्त, आणि तेही लेडीज ओनली, कारण लेडीज सगळे एकत्र मेकअप तयार होतात तर त्यांच्यासाठी. आणि हळदी झाली आणि आज आम्ही जे आहे ते नवरदेवला घेऊन येणार आहे. हळदी झाली, दुसऱ्या दिवशी जे आहे त्यांना 2 जे छोटे लहान मुलगा मुलगी होते ना, त्यांना पण हळदी लावली ना, आणि मोठी मुलीला पण लावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच मुलींची जी आहे किरगोणी शाल झाला सकाळी. आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही नवरदेवला बोलवायला गेलेला आहे. तो नवरदेव पण त्याच गावातले आहेत, म्हणजे एकाच गावामधले केलेले आहेत त्यांनी. तर आम्ही काही जास्त लांब गेलेलं नाही. तर नवरदेवाचं घर तुम्हाला आता मी दाखवणार आहे. आम्ही तिथे गेलेले आहे. आणि जेव्हा सांगितलं ना मावशींना की मी यूट्यूबर आहे, मी व्हिडिओ टाकते, तर तुम्ही बघू शकता ते मावशी म्हणजे फोटोमध्ये, म्हणजे त्यांना आवडत होतं की माझी फोटो काढत आहे, माझी व्हिडिओ काढत आहे. बघताय का? बघा बरं त्यांचे एक्सप्रेशन बघा. मी त्यांना सांगितले, मावशी ते ऑलरेडी चालू आहे, तुम्ही तुमचं काम करा. नाही तर ते इथेच पाहत होत्या. म्हणजे त्यांना पण एक्साइटमेंट आवडतं प्रत्येकाला. आता हे जे आहे ते नवरदेवाचं घर आहे. आता ॲक्च्युली हे बांधकाम त्यांनी नवीन केलेलं आहे, कारण की ते 2 भाऊ आहेत, पण आधी एकच घर होतं त्यांचा खाली. पण आता दुसऱ्या मुलाचं पण लग्न झाले, म्हणजे त्यांना पण नवीन बेडरूम वगैरे, कारण खाली ना फक्त 1 BHK आहे, एक किचन, हॉल आणि बेडरूम. आता न्यू कपल आहे म्हणजे त्यांना बेडरूम लागणारच आहे. त्यामुळे त्यांनी त्याचवरती नवीन बांधकाम केलेलं आहे. हा त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे मोठा खाली राहणार आहे आणि वरती छोटा राहणार आहे. तर खूप छान मस्त घर असं छान बांधलेलं आहे. आणि त्यांचे बिझनेस वगैरे पण आहे. खूप म्हणजे रिच पार्टी आहे, ओके आपण म्हणू शकतो, चांगली आहे. आणि आपण इथे मस्त चहा वगैरे पिलो. आणि त्यानंतर साडी वगैरे रिटर्न गिफ्ट, जसं गावाकडची प्रथा असते, साडी वगैरे रिटर्न गिफ्टमध्ये दिली. आणि ते लेडीज पाहत आहे का, सगळे एक्साइटेड होते माहिती आहे का. सगळ्यांना सांगितलं माझी बहिणी की बाबा ही व्हिडिओ काढते, यूट्यूबर आहे, व्हिडिओ टाकून आहे. सगळे एक्साइटमेंट, कोणी स्माईल करते, कोणी बघताय, कोणी EP करताय असं. आणि आता परत आम्ही तिथे जाऊन नवरदेवला बोलून आणलेलं आहे. आता नवरदेवला आम्ही रोडवरती सोडलो. का सोडलो? कारण त्यांना आता गाजत वाजत घेऊन येतील ना. मग आम्ही लेडीज बसून बोर झाले होते. जेवण वगैरे पण होतं तिथे गेल्यावर. मग त्यांनी पण त्या दिवशी किरगोणी शाल केलं होतं त्यांच्या भावाच्या मुलीचं असं. तर तिथे पण जेवण होतं. मग तिथे गेलो, जेवण वगैरे केलं. मग खूप जाम बोर होऊन गेलं मंदिरात. मग हे लवकर आले नाही. अरे बापरे. म्हणजे आम्ही तिथे जाणार, परत हे नवरदेवाला बोलवायला येणार. आम्ही गेले, परत ते बोलवायला आले. मग आम्ही मंदिरात बसलो. मग तिथून वाजत गाजत घेऊन आले. आम्हाला खूप बोर झाला होता. आम्ही नवरदेवाला रोडवरती सोडलं. मग ते कारमध्ये बसून हळू त्यांना वरात वगैरे काढून नाचत गाचत घेऊन येतील. तो मग आम्ही इथे येऊन बसलो, कारण एकाच गावात असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आलो आणि आमचे इथे फॅशन शो चालू झालं, कारण आम्ही बसून बोर झालो होतो तिथे. मग आम्ही आले. आता असे भरपूर जे आहे ते व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकणार आहे. असंच आमचं फन चालू होतं इथे. जल्दी जल्दी आओ. अरे बाप रे. कर.